हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल लेट्स गो आधी. आणि आज आपण आलो आहोत MTHL अटल सेतूवरती शिवरी नावाच्या लिंक रोडवर. आणि इकडनं आपण लेफ्ट मारलात की आपण डायरेक्ट ट्रान्स हार्बर लिंक रोडवर कनेक्ट करणार आहोत. तुम्हाला एंट्री करायचं असेल तर तुम्हाला फ्रीवे वर यायला लागेल. ते तुम्ही चेंबूर घाटकोपरच्या वड्यावरनं एंटर करू शकता. आणि जसं शिवडी येतं तसं तुम्हाला लेफ्ट मारून डायरेक्ट ट्रान्स हार्बर लिंक रोडवर कनेक्ट करायचं. आणि इकडनं आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे की या ब्रिजबद्दल. हा आहे इंडियातला लॉंगेस्ट सी ब्रिज. आणि तुम्ही बघू शकता लिहिलं आहे सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी सेतू. आणि तुम्ही बघू शकता फर्स्ट डे असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि खूप लोक एक्सपिरियन्स घ्यायला इथे आलेले आहेत. आणि ते 40ची स्पीड लिमिट आहे एंट्री आणि एक्झिट पॉईंटला. आणि असंही 100ची स्पीड लिमिट आहे. आणि या ब्रिजवरती टोटल 414 कॅमेरे लावलेले आहेत. आणि या ब्रिजची टोटल लेंथ जी आहे ती 21.8 किलोमीटर आहे. त्यातले 16.5 किलोमीटर हे समुद्रात आहे आणि राहिलेले 5.3 किलोमीटर ते जमिनीवर आहेत. इकडे तुम्ही बघू शकता इथे बोर्ड लावलेले आहेत इनॉग्रेशन नंतर उल्वे 22 उडान 36 वगैरे इकडे सगळं सरळ जायचंय. आणि तुम्ही बघू शकता इथे स्पीड लिमिट आहे जो कॅमेऱ्यामध्ये तुमचा स्पीड दिसतो. आणि तुम्ही बघू शकता इथे लेफ्ट साईडला जे आहेत ते ट्रान्सपरंट कलरचे असे तुम्हाला बॅरियर्स लावले दिसतात. तर ते मुद्दामून लावले जेणेकरून जे शिवडी क्रीक आहे बाजूला तिकडे जे फ्लेमिंगो येतात सीगल येतात तर ते कव्हर व्हायला पाहिजे साऊंडसाठी म्हणून तिकडे लावलेले आहेत. आणि जर तुम्ही पुढे बघाल तिथे लेफ्ट साईडला सगळे रिफायनरीज येतील तुम्हाला. कारण जर तुम्ही लेफ्ट साईडला जर बघितलं तर हे हायली सेन्सिटिव्ह एरिया आहे जिथे RCF, ARC, BPCL, IPCL या सगळ्या कंपनीज येतात. आणि त्यामुळे इथे इम्पॉर्टंट आहे की ते कव्हर झालेले पाहिजे, एक्सपोज नाही व्हायला पाहिजे म्हणून ते कव्हर केले लेफ्ट साईडला. पण ते जर तुम्ही राईट साईड बघितलं तर राईट साईड पूर्णपणे ओपन आहे. तर ह्या ब्रिजचं इनॉग्रेशन झालं 12 जानेवारी 2024ला PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. बघा इथे लाईट लागलेली आहे. आणि लाईट लागल्यानंतर तो ट्राय कलरचा जो व्ह्यू आहे ना तो एकदम मस्त वाटतो, म्हणजे छान वाटतो बघायला. आणि रोड तर वगैरे त्याला एकदम स्मूथ आहे, म्हणजे तुम्हाला मुंबई टू मुंबई फक्त 20 मिनिटमध्ये येऊ शकतात. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे लोक थांबली होती बघायला की व्ह्यू कसा वाटतो ते सिलिंग वरचा. आणि शिवडीवरनं एंटर केल्यानंतर थोड्याच वेळानंतर हा तुम्हाला पुढे व्ह्यू दिसेल. तर सगळे लोक इथे थांबून शूट करतायत सनसेटचा व्ह्यू घ्यायला. बट ते ऍक्च्युली अलाउड नाहीये इथे कुठल्याही गाड्यांना स्टॉप करणं, कारण इथे ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस आहेत. सो हा फर्स्ट डे असल्यामुळे सगळे लोक इथे थांबले आहेत. बट जर तुम्ही एरवीचं बोलाल तर इथे बिलकुल अलाउड नाही थांबणं. पण हा सनसेटचा व्ह्यू खूपच छान वाटत होता, म्हणजे सगळे लोक त्याचा सेल्फी वगैरे घेत होते. तर इथे तुम्ही बघू शकता की परत नॉर्मल आपला रूट आलेला आहे जिथे तुम्ही बघू शकता रेस्क्यू स्टेशन आहे लेफ्टला ते पुढे. आणि जेव्हा बलून्स आहेत सगळा मोदीजींचे किती ऑसम वाटतं एकदम. कारण ते इनॉग्रेशनला आले होते तेव्हा त्यांनी बलून्स लावले होते. आणि एकंदरीत जर बोलायचं झालं तर खूप छान वाटते इथे व्ह्यू. आणि तेच जर तुम्ही आलात इकडे तर रात्रीचा एक वेगळाच फील येतो की दिवसा तर आहे चांगला व्ह्यू बट रात्रीचा त्याच्याहून छान लाइटिंगमुळे व्ह्यू येतो. आणि मी तर हेच बोलेन की लाईट्स कंटिन्युअस ठेवले पाहिजे ट्राय कलरचे. आणि ते रेस्क्यू स्टेशन आहे लेफ्ट साईडला इथे गाड्या ऑलरेडी पार्क आहेत. तर हे इमर्जन्सीसाठी आहे, 15-20 गाड्या आरामात इथे राहू शकतात. आणि तुम्हाला एक जर इथे नोटीस केला असेल तर इथे बघा ब्रिज जो आहे तो थोडासा उंच होतो. जो आधी थोडासा असा नॉर्मल असतो तो थोडा उंच होतो. त्याचं बेसिक कारण आहे की शिप्स वगैरे ये जा करतात मोठी जहाजी त्यांच्यासाठी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता लिहिलं होतं लेफ्टला जर तुम्हाला उल्वेचा एक्झिट आहे बेलापूरला जायला. सरळ जर तुम्ही गेलात तर पुणे पनवेल JNPT त्यासाठी तो रोड आहे. इथे बघा इथे स्पीड लिमिट स्पीड कॅम आहेत, 100ची स्पीड लिमिट आहे आणि एक्झिटला 40ची. इकडनं तुम्हाला लेफ्ट दिलंय उल्वेला एक्झिट करायला. आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे की तुम्ही मुंबई टू नवी मुंबई येऊ शकता, जे नॉर्मली तुम्ही सायन पनवेल रोडने जाऊ शकता. त्याला आय थिंक 50 मिनिट्स टू 1 hour लागतो, जो तुम्ही इकडे फक्त 15 ते 20 मिनिटं तुम्ही येऊ शकता. आणि त्यासाठी तुम्ही जर बोलत असाल टोलची इथे प्राइजेस काय तर ते 250 रुपीज आहे. बट आय थिंक की ज्या प्रकारे तुमचं फ्युअल सेव्ह होतं आणि ऑफकोर्स टाईम तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मग हे खूप एफिशियंट पडतं. आणि रोड तर खूप छानच आहेत. आणि ते बघा हा व्ह्यू जो आहे ना लाईव्ह बघायला जी वेगळीच मजा येते ती की पूर्ण लेझर लाईट ट्राय कलरचे प्रोजेक्टर्स. आणि ते इंडियातला पहिला ओपन टोल प्लाझा, इंडिया फर्स्ट एव्हर ओपन टोल प्लाझा आहे हा. आणि इथे बघू शकता की तुमच्या फास्टॅग मधनं डेबिट होणार पैसे.
त्याचे तुम्हाला टोलचे रेट सांगतो मी तुम्हाला. 250 रुपीज वन वे जर्नी आहे. रिटर्न जर तुम्ही आलात तर ते 125 रुपीज, म्हणजे असं येऊन जाऊन 375 होतील. पण एकच कंडिशन आहे की तुम्हाला 24 आवर्समध्ये रिटर्न व्हायचं आहे, तरच तुमची रिटर्न जर्नी काउंट होते. अदरवाईज परत तेवढा 250चा तुम्हाला रेट लागू शकतो. तिथे बघू शकता ऑपअप स्कॅन झालंय, काहीच थांबायची गरज नाही, कुठेही बॅरिकेड नाही टाकलेत. डायरेक्ट ऑटोमॅटिकली तुमच्या नंबरवरनं तुमचं फास्टॅगमधनं जाऊ शकता. आणि जसं तुम्ही इथे टोल प्लाझा क्रॉस केले ते इथे बघू शकता की कसा डोंगर पोखरून इथे तुम्हाला रोड बनवला आहे. आणि लेफ्ट साईडला MMRDAचं ऑफिस वगैरे पण आहे. त्यांचा असं पुढे प्लॅन आहे की इथे फूड कोर्ट, वॉशरूम या सगळ्या गोष्टींची सोय सुविधा इथे करण्यात येईल. तर इथे जर तुम्ही सरळ गेलात तर JNPT रोडला तुम्ही निघू शकता चिरलेला. पण आम्ही जो आहे तो पनवेल एक्झिट घेतोय नवी मुंबई साईडला. तर ह्या रोडनी जे आम्ही गेलो तिकडनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये दिवा पाटणाचं जे एअरपोर्ट आहे, नवी मुंबई एअरपोर्ट, तिकडे तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळू शकते. तर हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे जो एकदम सगळ्यांना कनेक्ट करतो. आणि ते बघू शकता आम्ही एक्झिट केलाय हा ट्रान्स हार्बर लिंक रोड आणि आपला नेहमीचा पनवेल JNPT रोडला कनेक्ट केलंय. इथे बघू शकता नवी मुंबई मेट्रोचं पण थोडं इथे प्रोजेक्ट आहे प्रपोज. आणि ते बघू शकता मोदींचा फोटो आहे. आणि जसं तुम्ही ब्रिज एक्झिट करत तसं लेफ्ट साईडला खारकोपर जे स्टेशन आहे, जे न्यूली इनॉग्रेटेड झालं होतं नेहरू उरण लाईन मधला, ते पण तिकडे आहे. आणि ते बघू शकता की तुम्ही नॉर्मल JNPT रोडला कनेक्ट झाले. आम्हाला इकडनं रिटर्न व्हायचं आहे, जसं आलो तसं आम्हाला परत जायचंय. तर बघा आम्ही इथे परत पनवेल चिर्लेवरनं एंटर करतोय की ट्रान्स हार्बर लिंक रोडवरती. आणि इथे बघू शकता की पूर्ण यू मारलाय यांनी आणि पूर्ण यू टर्न करून ट्रान्स हार्बर लिंक रोडवरती परत आपण कनेक्ट होऊ शकतो. आणि जसं तुम्ही कनेक्ट व्हाल तर तुम्हाला कळेल की असा रोड वायडन होतं. म्हणजे आता तर नॅरो रोड आहे, पण जसं तुम्ही एंटर व्हा बघा 6 लेनचा रोड आहे, 3 आणि 3चा. इथे बघा परत टोल आलेला आहे तुमचा. आणि तुम्हाला काही सेकंद पण थांबायची गरज नाही, इमिजिएट जसं नॉर्मल जातो तसंच 25 ची फक्त स्पीड लिमिट आहे बस. आणि तुम्ही डायरेक्ट क्लिअर व्हाल. किती क्विक झालंय म्हणजे सिस्टम, तुम्हाला थांबायची पण गरज नाही, एवढं फास्ट झालंय. आणि ओव्हरऑल सांगायचं झालं तर ब्रिज तर खूपच चांगला आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या की तुम्हाला कळेल की किती चांगलं आहे. आणि मेन म्हणजे पाण्यात बांधणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते टाटा, L&T, डायव्हू या सगळ्यांची जॉईंट व्हेंचरचे प्रोजेक्ट्स होते, त्यामुळे खूप त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो 5 वर्षात कम्प्लीट झाला आणि 17,800 करोडमध्ये तो कम्प्लीट झालेला आहे. तिथे बघा सगळे फोटो काढायला सगळे लोक थांबलेले आहेत. आणि ते बघू शकता की सरळ गेलं तर वडा, मुंबई पोर्ट आणि कुलाबा असं लिहिलेलं आहे तिकडे. तिकडनं वडा जो एक्झिट आहे तो लेफ्ट साईडला आहे. ओव्हरऑल जर विचारलं तर खूप भारी एक्सपिरियन्स होता इकडे. आणि ते बघू शकता की ट्राय कलरची जी लाईट आहे ती लांबण्या एवढा छान वाटते बघायला की ते एकदमच जो व्ह्यू आहे त्या लाईट्समुळे एकदम मस्तच येतोय. आणि तुम्ही बघू शकता की गाडी पण एकदम स्मूथ चालते रोडवरती. आणि जर तुम्ही बघितलं तर आम्हाला पुढे वडाळ्याला एक्झिट करायचं आहे, पण त्याआधी तुम्हाला हे जे लाईट्स दिसतात लेफ्ट साईडला हे आहेत घारापुरी आयलंड, ज्याला आपण एलिफंटा केव्स पण म्हणू शकतो. ते तुम्हाला मुंबईवरनं बोटीनी जेटीनी वगैरे तुम्ही पोहोचता तेच आहेत. तर ॲक्च्युली ते नवी मुंबई साईडनी जरा जास्त हे आहे जवळ आहे, बट स्टील आपण जर इकडनं बघितलं तुम्हाला क्लिअरली दिसत नसतील, रात्रीची वेळ आहे. तुम्ही बघू शकता जर तुम्ही लेफ्टली बघितलं तर सगळं तुम्हाला पूर्ण ओपन दिसतंय. पण जेव्हा आम्ही आलो राईट साईडनी तेव्हा इथे पूर्ण ब्लॉक केले होते. राईटला तुम्ही बघू शकता मोदींचे पोस्टर वगैरे लावले आणि लेफ्टला पूर्ण ओपन आहे, जिथनं तुम्हाला व्ह्यू बघता येईल. ते बघा तिकडे दिसते तुम्हाला ती गाड्या पार्क केलेल्या आहेत, लोक थांबलेली आहेत फोटो वगैरे घ्यायला. इकडनं बघा तुम्हाला क्लिअर व्ह्यू दिसेल, बोट्स वगैरे सगळ्या डॉक्समध्ये उभे आहेत. थँक्यू MMRDAचं आहे ते बोर्ड. आणि व्ह्यू बघा एकदम मस्त वाटतं, सगळे रोड्स जे तुम्हाला दिसतील वेगवेगळे झाले. पण पूर्ण हाच एक्झिट इकडे बघा वेगवेगळे रोड्सचे तुम्हाला डायव्हर्जन दिसतील, एक्झिट शिवडी, एक्झिट कुलाबा. अटल सेतू आपलं एंड झालेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.